नमस्कार भावी शिक्षक हो. येत्या 23 नोव्हेंबरला जी TET होणार आहे, तर यासाठी आपण मराठी सराव घेत आहोत आणि यामध्ये आपण मराठी ही जी क्वेश्चन पेपर आहे ती 2018ची आहे, ती सरावासाठी आज मी घेतलेली आहे. या अनुषंगाने तुम्हाला मी चारही पर्यायांचे इथे विश्लेषण देणार आहे, जेणेकरून तुम्हाला येत्या TETमध्ये त्याचा फायदाच होणार आहे. तर पहा, मराठी विषय तसा सोपा वाटतो आणि सोपा आहे, तर तुम्ही अभ्यास न करताही 13-14 मार्क्स घेऊ शकता. पण तुम्हाला जर टोटल स्कोर वाढवायचा असेल तर तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये 27 ते 28 गुण घ्यावे लागतील मैत्रिणींनो. तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला डीप स्टडी तर तुम्ही केले असेलच. आता तुम्ही या प्रश्नपत्रिकांच्या मार्फत तुम्हाला किती त्याच्यातील प्रश्न सुटतात ते पाहायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही अडखळता किंवा चुकता तो पार्ट पुन्हा अभ्यासायचा आहे, जेणेकरून तुम्हाला TETमध्ये 60% गुण भेटतील. तर पहा, प्रश्न होता, मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत, या वाक्याचा काळ ओळखा. तर या ठिकाणी फार सोपा प्रश्न आलेला आहे. तर आंबे आणून आडी घालून ठेवलेत म्हटलेलं आहे, त्यामुळे हा पूर्ण वर्तमान काळ आहे, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकवचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा. वाट वाटे, वाढपी वाढपी, जोडी जोडे, चुका चुकी. तर या ठिकाणी वाटा पाहिजे होतं, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. वाढपी वाढपी ही काय आहे, आपली योग्य जोडी आहे. ह्या ठिकाणी काय होणार आहे, चूक चुका. हिचं काय दिले त्याने, चुका चुकी, त्यामुळे हा पण चुकीचाच पर्याय आहे. आणि इथं जोड जोडी, तर या ठिकाणी पहा, ही पण चुकीची जोडी आहे, त्यामुळे आपल्याला योग्य जोडी आहे वाढपी वाढपी. नेक्स्ट पहा, चुकीच्या पद्धतीने केलेले, त्याच्या आधीचा पहा, पुल्लिंगी शब्द ओळखा. हकीकत, वैभव, पहाट, रहाट. तर हकीकत, ती हकीकत स्त्रीलिंग शब्द होतो. वैभव, ते वैभव, त्यामुळे हा नपुंसकलिंग शब्द होतो. पहाट, ती पहाट ही स्त्रीलिंग शब्द होतो. आणि हे तो रहाट, त्यामुळे हा पुल्लिंगी शब्द होणार आहे. या अनुषंगाने तुम्हाला एक मी महत्त्वाचे काही नोट्स देऊ शकते. तर पहा, काही जर सामासिक शब्द आले आणि त्याचे लिंग ओळखा म्हटले तर काय करतात. तर पहा, तर शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून त्या शब्दाचे लिंग कोणते ते ओळखायचे. उदाहरणार्थ साखर, भात, या ठिकाणी भात, तो भात, त्यामुळे हे पुल्लिंग हा शब्द होणार आहे. मीठ भाकरी, ती भाकरी, स्त्रीलिंगी हा शब्द होणार आहे. भाजीपाला, शेवटचा शब्द पाला आहे, तो पाला म्हणतो आपण, म्हणून पुल्लिंगी शब्द होणार आहे. भाऊ बहीण, ती बहीण, त्यामुळे हा स्त्रीलिंगी शब्द होणार आहे. गाय रान, ते रान, नपुंसकलिंगी शब्द होणार आहे. देवघर, ते घर, म्हणून हा नपुंसकलिंगी शब्द होणार आहे. अशा प्रकारे आपण सामासिक शब्दाचे लिंग ओळखायचे असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. कृत्य, विक्री, युक्ती, मोती, मोत्या. तर या ठिकाणी सामान्य रूप चुकीच्या पद्धतीने केलेले आहे ते कृत्य. तर या ठिकाणी हे चुकीचे सामान्य रूप आलेले आहे. आता आपण शब्दाचे सामान्य रूप अभ्यासू. पहा, एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवयव लागताना त्या शब्दाच्या काय होतंय, त्या शब्दाचे मूळ रूप बदलते. या बदललेल्या रूपालाच त्या शब्दाचे सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, वाडा. तर वाड्याचे, या ठिकाणी वाड्या, हे वाडा या शब्दाचे सामान्य रूप झालेले आहे. तसंच बघा, झाडावर, तर झाडा हे त्याचे काय झाले, त्या शब्दाचे सामान्य रूप झालेले आहे. त्याप्रमाणे इथं जो शब्द आलेला आहे कृत्य, तिथं कृत्या हवं होतं, तिथं त्या त्यला काना, म्हणजे त्या कृत्याहून वाईट कृत्य नव्हते, होऊन बघा, तिथं विभक्ती प्रत्यय लागताना कृत्या झालं, त्यामुळे या ठिकाणी काना असल्यानंतर हे याचे योग्य सामान्य रूप झाले असते. बाकी सगळी सामान्य रूपे योग्य पद्धतीने केलेली आहेत. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे, या अर्थाची म्हण ओळखा. तर पहा, गुरुची विद्या गुरुस फळली, या अर्थाची म्हण आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आलेला आहे वाक्यप्रचार. पहा, सव्यापसव्य करणे, या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर यातायात करणे, पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पाहूया, उपसर्ग घटित शब्द ओळखा. कुसंगती, कुमार, कुडी, कुळवणी. तो उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी लागतो. तर बघा, ह्या ठिकाणी काय होतं, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये कुसंगती, इथं
हा उपसर्ग घटित शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय आणि प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर हे साधित शब्दाचे 2 प्रकार आहेत. तर मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या सुरुवातीला एक किंवा अधिक अक्षरे लावून जे साधित शब्द बनतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात व या शब्दामध्ये सुरुवातीला जी अक्षरे जोडली जातात त्यांनाच म्हणतात उपसर्ग. उदाहरणे पहा, आहार, विहार, परिहार, अपहार. त्याचबरोबर खाली आहेत पहा, स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हे सर्व काय आहेत, उपसर्ग घटित शब्द आहेत. पहा नेक्स्ट, हे सर्व काय आहेत, उपसर्ग घटित शब्द. आता नेक्स्ट चाललेला आहे पहा, साधित शब्दाचा दुसरा प्रकार प्रत्यय घटित शब्द ओळखा. ऐन वेळा, निराकार, पडसाद, दिमाकदार. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असणार आहे, दिमाकदार. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या पुढे म्हणजे शेवटी एक किंवा अधिक अक्षर लावून जे साधित शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात व या शब्दातील जी शेवटची एक किंवा अधिक अक्षरे जोडलेली असतात त्यांना म्हणतात प्रत्यय. आता आपण उदाहरणे पाहूया. बघा, न, जनन, जनक, जनता, जननी, जन्य. त्यानंतर आणखीन शब्द पाहूयात. तर या ठिकाणी पहा, ई प्रत्यय लागून आलेला, त्यागी, इक, रसिक, कृत्य, त्राता, ता. त्यानंतर कर्तव्यामध्ये तव्य, कृतीमध्ये ती, कार्यामध्ये य, देय, पेय, त्याज्य, भोग्य. त्याचबरोबर हे इतरही तुम्ही प्रत्यय घटित शब्द वाचू शकता. तर पहा, बुद्धिमान, मध्यमान, धनवान, विद्वान, श्रीमान, परकीय, राजकीय. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही शब्द वाचून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन होता, काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे. त्याच्या पुढे हवे उद्गारवाचक चिन्ह. नेक्स्ट क्वेश्चन पहा, माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. अधोरेखित शब्द आहे घरी. तर घरीमध्ये बघा, तई आ, तई आत म्हणजे आपल्याला सप्तमी विभक्ती इथं दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर आपण पाहूयात की विभक्ती आणि विभक्ती प्रत्यय. तर या ठिकाणी पहा, प्रथमाचे तसेच मुख्य अर्थ पण इथं आहे पहा. प्रथमाला एकवचनी विभक्ती प्रत्यय नाहीत, अनेकवचनी नाहीत आणि काय आहेच मुख्य अर्थ कर्ता. द्वितीया सलाते, सलानाते कर्म. तृतीया नेयशी, निही, ईशी करण. चतुर्थी सलाते, सलानाते संप्रदान. पंचमी ऊन हुन अपादान. षष्टी चाचीचे, चेचाची संबंध. सप्तमी तई आ अधिकरण. आणि संबोधन एकवचनी प्रत्यय नाहीत आणि अनेकवचनी आहे नो. उदाहरणार्थ मुलांनो असं हाक मारणे. काय होतो, हाक मारणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. विशेषण काय, विशेषनाम, सामान्य नाम की सर्वनाम. तर या ठिकाणी पहा, विशेषनाम महाराष्ट्र आलेलं आहे. विशेषण प्रचंड नुकसान काय आलेलं आहे, प्रचंड. त्यानंतर पहा, पाऊस अवकाळी. तसेच सामान्य नाम पाऊस, सामान्य नाम काय आलेलं आहे, पाऊस. तर सर्वनाम इथं आलेलं नाही. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी पाऊस पण एक विशेष नाम आहे. तर या ठिकाणी सर्वनाम या वाक्यात कुठेही आलेले नाही. नुकसान हे काय आहे, सामान्य नाम इथे ठरू शकते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त. भरती मूर्खाचीच होत ना. एक तूच होसी जास्त. या काव्यपंक्तीत पुढील पैकी कोणता रस
आढळतो. तर बघा, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खांचीच होत ना, एक तूच होसी जास्त. या ठिकाणी रस ओळखा म्हटलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हास्यरस. काय आहे? हास्यरस. या संदर्भाने आपण एकूण रस किती हे पाहणार आहोत व ते कोणते. तर पहा, काव्यातील रस म्हणजे काय, तर कवितेतून रसिकाला निरपेक्ष विशुद्ध असा आनंद मिळतो. हा असतो त्या काव्यशास्त्रातला काय असतो? रस असतो. एकूण रसाचे प्रकार आहेत 9. शृंगार रस, वीर रस, करुण रस, हास्यरस, रौद्र रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस. तर पहा, शृंगार रस म्हणजे काय, तर स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून आकर्षणातून शृंगार रस उगम पावतो. उदाहरणार्थ, मी जगतो आहे तुझ्या आठवणीत, तू हवेस माझ्या जीवनात. यातून काय होतो? शृंगार रस दिसतो. तर वीर रस पराक्रम, शौर्य, धीरोदात्त, धाडसी प्रसंग यांच्या वर्णनातून वीर रस उगम पावतो. उदाहरणार्थ, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रुसंगे, युद्ध आमुचे सुरू. करुण रस तर आई म्हणून कोणी आईस हाक मारी, याच्यामधून आपल्याला काय दुःख, वियोग दिसतो आणि संकट, दया यातून करुण रस निर्माण होतो. आता हास्यरस जो आपल्या या पेपरमध्ये आला होता. विसंगती, असंबद्ध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनातून हास्यरस निर्माण होतो. उपास समज लागला, सखेबाई उपास समज लागला. काय? हास्यरस. रौद्ररस पहा, चिडखोर व क्रोधमय भावनेतून रौद्ररस उत्पन्न होतो. रुद्र अवतारी शंकरा करीतील नृत्य तांडवा. त्यानंतर पहा, भयानक रस मृत्यू, खून, सूड, राक्षस, युद्ध, स्मशान इत्यादी शब्दवर्णनातून भीती भावना निर्माण होऊन भयानक रस उत्पन्न होतो. उदाहरणार्थ, भूत प्रेत नाचती स्मशानात. नंतरचा बिभत्स रस म्हणजे तिरस्कार, किळस, वीट, घाणेरडे, नकोसे वाटणे इत्यादी वर्णनातून बिभत्स रस उत्पन्न होतो. उदाहरणार्थ, शी तोंड अति मंगळ असे आधीच ते शेंबडे. तर या ठिकाणी काय होतो? बिभत्स रस. अद्भुत रस चमत्कारिक, विस्मयकारी शब्दाच्या वर्णनातून अद्भुत रस निर्माण होतो. उदाहरणार्थ, अरेबियन नाईट्स, अलिबाबा व 40 चोर इत्यादी कथा वर्णने. त्यानंतर शांत रस म्हणजे काय, तर समाधानी वृत्ती, सज्जनांचा सहवास, ईश्वर भक्ती, त्याचबरोबर निर्मल वातावरण इत्यादी बाबत वर्णनातून शांत रस निर्माण होतो. उदाहरणार्थ, विठ्ठलाच्या पायवीट झाली भाग्यवंत. अशा या एकूण किती आहेत? 9 रस या काव्याचे आहेत. तर पहा, आपण जवळजवळ 12 प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील अभ्यासले आहोत. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या प्रश्नपत्रिकेतील इतर प्रश्न अभ्यासणार आहोत. तेही सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जसे पाहिले त्या संदर्भाने मी तुम्हाला अधिकची माहिती तिथं देणार आहे. तर आपल्या एक्झामसाठी माझ्याकडून ऑल दी बेस्ट. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.